तर नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातलं मिनी काश्मीर समजलं जाणारं महाबळेश्वरही सज्ज झालेलं आहे। नववर्षाच्या स्वागतात दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनद्वारे आता नजर ठेवली जाते। तर सातारा पोलीस कशा प्रकारे सज्ज आहेत, नवीन वर्षाचं स्वागत करताना या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखली जाईल यासाठी नेमका ड्रोनचा आधार कसा घेतला जाणार आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांनी। मध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नववर्षासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि विशेष म्हणजे जे पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी ड्रोनची करडी नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाबळेश्वरचं जे मुख्य मार्केट परिसर आहे या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं पोलीस प्रशासन या ठिकाणी नजर ठेवत आहे। एकूणच सांगायचं झालं तर काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन आहे, काय सांगाल याविषयी? सध्या माननीय पोलीस अधीक्षक सो श्री बंसल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री धीरज पाटील सर यांच्या सूचनांच्या अनुषंगाने महाबळेश्वर परिसरात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने नववर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने जी काही गर्दी होते त्या गर्दीवर देखरेख व नियंत्रण करण्यासाठी सध्या या ठिकाणी ड्रोन कॅमेरे आपण डिप्लॉयड केलेले आहेत। आता सध्या आपण या मुख्य चौकात बस स्टँड स्थानक, पूनम चौक आणि आराम चौक, जो शिवाजी चौक म्हटला जातो, या ठिकाणी आत्ता चित्रीकरण केलेलं आहे। सध्या आता पर्यटकांची गर्दी कमी आहे गेल्या वर्षीच्या मानानं, पण आत्ता जे काय पर्यटकांना बाबा आपण कुठेतरी नजरेत आहोत, बाबा बंदोबस्तासाठी पोलीस आहेत रस्त्यावर, हे एक प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवायचं पण होतं। आणि प्लस विशेष म्हणजे लोकांना थोडी धाक राहतो तेव्हा आपल्याला कोणतरी वॉच ठेवते, गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण ड्रोनचा उपयोग केलेला आहे। नक्कीच या ठिकाणी जो ड्रोनचा वापर आहे तो या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी या ठिकाणचं मार्केट असेल किंवा महाबळेश्वरचा एसटी स्टँड परिसर असेल या ठिकाणी सध्या नजर ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत सह संतोष।